आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी चिकन, ड्राय चिकन आणि तांबडा रस्सा। त्यासाठी पहिले आपण चिकनला बॉईल करून घेणार आहोत। गॅस ऑन केला आहे, थोडंसं ऑइल, अर्धा किलो चिकनचं प्रिपरेशन आहे हे। याच्यामध्ये हाफ चॉप केलेला कांदा, मला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा आपला छान फ्राय झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि ह्यात आपल्याला चिकन ॲड करायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चिकनच्या स्टॉकसाठी, तांबडा रस्स्यासाठी आपल्याला स्टॉक तयार करायचा आहे। ह्यात आपल्याला पाणी ॲड करायचं। थोडंसं मीठ ॲड करायचं आणि ह्याला चिकन शिजेपर्यंत आपल्याला झाकून 5 ते 7 मिनिटं शिजवायचं। चिकन आपलं अगदी छान आता शिजलेलं आहे, स्टॉक पण तयार झालं। तर आपण आता मसाला बनवून घेऊया। तर आपण आता मसाला भाजून घेणार आहे। मसाल्यासाठी जे लागणारं साहित्य ते मी काढलेलं आहे। धणे 2 टेबलस्पून, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून खसखस, पांढरे तीळ 1 टीस्पून, मसाला वेलची, दालचिनी, जायपत्री, फूल, लवंग, नॉर्मल विलायची आपली साधी हिरवी विलायची आणि काळी मिरी। ओके, हे सगळं आपण आता भाजून घेणार आहोत। असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, थोडासा स्मेल फ्रेग्रन्स येईपर्यंत। आपले मसाले छान भाजून झालेले आहेत, असा खमंग वास पण येतो त्यांचा। तर आता त्याला एका वेगळ्या याच्यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये काढून हे आपले मसाले भाजून झाले। थोडंसं किंचितचं ऑइल टाकायचं, यात सुकं खोबरं, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। ते छान भाजून परतून घ्यायचं आहे लालसर रंगावरती। खरपूस परतून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मीडियम स्लो। आपलं खोबरं पण छान लालसर रंगावरती परतून झालेलं आहे। ते ह्याला पण काढून घ्यायचे। घेतलं परत पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकायचं, लसूण टाकायचं, परतून घ्यायचं। दोन कांदे घेतलेले आहेत मी, छान लालसर रंगावर कांद्यांना परतून घ्यायचं। आपला कांदा छानपैकी थोडासा पिंकिश कलर आलेला आहे। एक 5 मिनिट आपण याला फ्राय करूया। त्याच्यानंतर आपण सगळे भाजलेले मसाले आणि हे सगळं मिश्रण 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावरती मिक्सरला याला वाटायचं। तर हा आपला कांदा आता तयार झाला। आता हे गार झालेले अनियन्स आहेत, ह्यातच आपल्याला आपण भाजून घेतलेला सगळा मसाला टाकायचा आहे। यात टाकायचे सुक्या लाल मिरच्या, ग्रीन चिलीज, अशी कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि आलं टाकायचं 1 इंच। आणि ह्या सगळ्यांना आणि 2 छोटे टोमॅटो आणि यांना सगळ्यांना मिक्सरमधनं
वाटून याची पेस्ट बनवून घ्यायची, फाईन पेस्ट. तर ही आपली पेस्ट रेडी झालेली आहे एकदम मस्त. तर आता आपण चिकन बनवायला घेऊया. मसाला वाटून झालेला आहे. तर आता आपण काय करूया, पहिले तांबडा रस्सा बनवून घेऊया. त्यासाठी व्यवस्थित तेल घ्यायचंय. तेलला थोडंसं गरम होऊ द्यायचंय. तेल गरम झालं की त्यात आपल्याला तेजपान, ब्लॅक पेपर, मसाला वेलची टाकायची आणि हाफ कांदा, थोडासा कांदा टाकायचा आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं. तर तांबडा रस्सा आहे आणि त्याला तांबडा कलर आल्याशिवाय कसं चालेल, त्यामुळे आपल्याला याच स्टेजला थोडासा कांदा आपला भाजून झाला यात आपल्याला काश्मीरी रेड चिली आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकायचा. जस्ट एक हिरवी मिरची कट करून टाकली आहे आणि या स्टेजला थोडीशी हळद, कोल्हापुरी मसाला, कांदा लसूण मसाला आहे हा तुमच्याकडे ओरिजिनली कोल्हापूरचा नसेल तर तुम्ही एव्हरेस्टचा पण वापरू शकता. कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट टाकायचं आणि ह्याला परतून घ्यायचंय जरा लवकर, कारण मग आपला मसाला जळायला नको. की आपण जो वाटलेला मसाला होता तो यात टाकायचा, याला छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. याला छान तेल सुटलेलं आहे, याचं टेक्स्चर पण चेंज झालंय. स्टॉक ठेवला होता तो चिकनचा स्टॉक यात आपल्याला टाकायचा. थोडासा स्टॉक ठेवायचा आहे कारण आपल्याला ड्राय चिकनला वापरायचा आहे तो. हा आपला तांबडा रस्सा आता तयार झालेला आहे. फुल फ्लेम वरती याला छान उकळी येऊ द्यायची. तांबडा रस्सा ऍक्च्युली पातळ असतो त्याच्यामुळे ह्यात थोडंसं पाणी ऍड करायचंय आणि ह्याला एकदम छान उकळी येऊ द्यायची. तर आता आपल्या तांबड्या रस्स्याला एकदम छान उकळी आलेली आहे आणि हा आपला तांबडा रस्सा रेडी आहे. तर आपण आता ड्राय चिकन बनवायला घेऊया. आता आपण ड्राय चिकन बनवून घेऊया. यात टाकूया 2 टेबलस्पून ऑइल, जिरे गरम झाले की ह्यात टाकायचा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, याला थोडंसं परतून घ्यायचं. रेड चिली पावडर, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, याला छान परतून घ्यायचंय स्लो फ्लेम वरती. मसाला थोडासा परतून झाला यात आपण वाटलेला वाटण टाकायचं. मसाला छान परतून घ्यायचा. मसाला छान भाजून झाला, कलर पण छान आणि तेल पण सुटलं, याला फ्रेग्रन्स पण खूप छान येतं. अजून 1-2 मिनिटं परतून मग आपण उकडलेलं जे चिकन आहे ते टाकणार. ड्राय चिकन असल्यामुळे पाण्याचा वापर थोडा कमी करायचा. आपण जे थोडासा स्टॉक ठेवला होता तो स्टॉक टाकायचा यात आणि झाकून 5 ते 7 मिनिटं शिजवायचं. एकदम छान तेल सुटलंय मस्त एकदम. चिकनच्या स्टॉकमध्ये मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं चवीपुरतं ह्या मसाल्याला लागेल एवढंच सॉल्ट यात टाकूया. आपण काढलेली चिकनची उकड त्यात टाकूया.
मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मसाला प्रॉपर चिकनला कोट करून घ्यायचा. मसाला जर तुमचा रेडी असेल तर खूप लवकर बनणारी आणि टेस्टी डिश आहे एकदम. जो स्टॉक काढून ठेवला होता तो स्टॉक याच्यावर टाकणार आहे. मिक्स करून याला 5 ते 7 मिनिटं आपल्याला झाकून शिजायला ठेवायचं.